नमस्कार, मी विनोद पाटील परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त अशा ट्रीटमेंटने आलोय. आज आलो होतो आपण दत्तनगरला. जो मागच्या वर्षाचा एक व्हिडिओ टाकला होता, फक्त ते वरच्या तुकड्यात होता ना, खालच्या तुकड्यात. ते विकास गायकवाड यांचा विरांगचा प्लॉट आहे. मागच्या वर्षी पण विरांगचाच प्लॉट होता, यावर्षी पण विरांगचा प्लॉट आहे. प्लॉट आज 28-29 दिवसाचा प्लॉट आहे. वातावरण खूप सुटेबल आहे, वातावरण चांगला भेटल्यामुळे प्लॉट पण खूप छान आहेत. पण आज मुद्दाम व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की किती कमी खर्चात कसा प्लॉट बनवू शकतो, याच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, हा प्लॉट 28 दिवसाचा जरी आहे ना, तरी याला 3 ॲप्लिकेशन खालून झाले आणि 2 स्प्रे फक्त वरून झालेत. आणि आज प्लॉटची परिस्थिती तुम्ही बघू शकता कशी. पण आज जो व्हिडिओ बनवतो आपण, जे ढगाळ वातावरणात प्रॉब्लेम येणार आहेत, ढगाळ वातावरणात जे आपल्याला प्रॉब्लेम येणार आहेत त्याच्यावर उपाययोजना काय करायची आणि ह्या स्टेजला कुठले स्प्रे घेतले पाहिजे, जास्त खर्च न करता कुठला स्प्रे घेतला पाहिजे आणि ट्रिपला काय सोडलं पाहिजे, याच्यासाठी आपण व्हिडिओ आजचा बनवतो आहे. आणि जे जे प्रॉब्लेम आहेत प्लॉटांमध्ये, ते जे प्रॉब्लेम येणार आहेत किंवा जे दिसत आहेत ते प्रॉब्लेम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्याला तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून उपाययोजना करू शकता. त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, ह्या थंडीच्या आणि ढगाळ वातावरणात बरीचशी ड्रॉपिंगची प्रॉब्लेम येतात. खूप थंडी असली तर ड्रॉपिंगचे सहसा करून प्रॉब्लेम येत नाही, पण जेव्हा ढगाळ वातावरण होतं ना, तेव्हा तांबेरा, करपा, कूच, पान लिप करलं होणं, म्हणजे पान चिलीमसारखं वाकणं, मुळीला गाठी होणं, ह्या समस्या असतात. आणि ह्या वातावरणात तुम्हाला नागाळी आणि तुटाळाई दिसू शकते. आता तुटाळाईचे बरेचसे लोक, म्हणजे मी चांगल्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर गेलो तरी तुटाळाई, म्हणजे आता त्यांचं नियोजन तसं असल्यामुळे त्यांना तुटाळी अजून बघायला भेटलेली नाही. पण तुटाळी कशी बघायची आणि कशी ओळखायची मी आज तुम्हाला सांगतो. तुटाळा ते येऊन 3 ते 4 वर्ष झाले, त्याच्यामुळे प्रत्येकाला पाठ झाले. पण जे शेतकरी बांधव नवीन आहेत आणि त्यांना तुटाळाई माहीत नाही, त्यांच्यासाठी आज मी तुटाळाई कशी असते आणि कुठं असते हे तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे. आता तुटाळाई मी इथे ह्या प्लॉटवर तुटाळाई बघितली. त्याच्यासाठी ही बघा, ही जी आहे ना, ही तुटाळी असते डायरेक्ट पानात असते. ती पानातून ही बाहेर निघाली बघा. आता पानातून बाहेर निघाली, याला तुटाळी म्हणतात. तुटाळी ह्या पानामध्ये दोन्ही बाजूंच्या पत्तीच्या मधच्या लेअर मध्ये तुटाळे असते. जशी नागाळे असते त्याच्यापेक्षा ब्रॉड आळे तुटाळे असते. आणि तुटाळी खूप इफेक्ट करते झाडावर, खूप. म्हणजे नंतर जेव्हा आपण हार्वेस्टिंगला घेतो तेव्हा तुटाळाचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात आपल्याला बघायला भेटू शकतो. आणि त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून हे बघा, आता हा तुम्हाला पत्ती करून दाखवतो. आता एक स्प्रे गेला आहे, त्याच्यामध्ये तुटाळी कव्हर झाली, ही पानातून बाहेर येऊन मरली. दोन्ही बाजूला असा पापुद्रा असतो ना, तो दोन्ही बाजूचा पापुद्रा असा सूर्याकडे बघितलं तर तुम्हाला तुटाळी जिवंत आहे का मेलेली आहे ते दिसू शकते. या पानाच्या दोन्ही पापुद्र्यामध्ये जी आळी असते त्याला तुटाळी म्हणतो. आणि ही तुटाळी आपल्या फुलातून, जी ह्या फुल अवस्थेतून फुलातून एंटर होऊन ती फळात येते. फळ जरी तुम्हाला सारखं चांगलं दिसलं, जेव्हा हार्वेस्टिंगला फळ येतं तेव्हा त्या तुटाळाचा इफेक्ट खूप प्रमाणात दिसतो. आणि तुटाळी फळमाशी टोमॅटोला खूप त्रास देते. त्याच्या तुटाळीसाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून गेलेलं कधी चांगलं, मी जसं सांगतो, व्हॅल्यूम फ्लेक्झी वगैरे सोडत राहा, स्लेअर प्रो सोडत राहा, चांगले कीटकनाशक मारत राहा. 1 महिन्याच्या गॅपने, 1 महिन्याचा जेव्हा प्लॉट झाला किंवा 15-20 दिवसापासून प्रत्येक स्प्रे मध्ये तुम्ही साधं कीटकनाशक घ्या. महिन्याच्या आसपास झालं जेव्हा सेटिंगला येतं तिथं चांगला SC फॉर्म्युलेशन मधलं कीटकनाशक घ्यायला अडचण नाही. आणि राहिला विषय जो लिप करण्याचा प्रॉब्लेम, आता तुम्ही बघू शकता, हे झाड आहे, याला लिप कर्ल म्हणतात. हा लिप कर्ल थंडीत, खूप थंडी असल्यामुळे त्रास देतो, किंवा निमाटोडच्या गाठी असल्या प्लॉटमध्ये तेव्हा त्रास देतो. निमाटोडच्या गाठी सहसा करून दिसत आहेत. बरेचसे प्लॉट व्हिजिट केल्यानंतर एक लक्षात आलं की यावर्षी पण निमाटोड खूप सारा त्रास देणार आहे. त्याच्यामुळे निमाटोडला प्रिव्हेंटिव्ह म्हणून खूप खर्च करा हे म्हणतच नाही मी. प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही निमॅटोबॅक्स, निमॅस्टिन, त्याच्याबरोबर रॅली गोल्ड व्यायाम असं दर 15 दिवसाच्या डोसने ठेवा. आमुष्य पौर्णिमेचा जसा डोस ठेवतो आपण स्प्रेचा, तसा निमॅटोडलाही आवर्जून डोस ठेवला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि काय होतं त्याच्याने फायदा, खर्च खूप नाही होतो पण फायदा खूप मोठा होतो. त्याच्याने निमॅस्टिन आणि त्याच्याबरोबर व्यायाम किंवा रॅली गोल्ड गेल्यानंतर मुळे ऍक्टिव्ह चांगले होते.
आपटेक चांगल्या प्रमाणात होतं आणि आपोआपच आपटेक चांगलं झालं की आपोआपच सर्व काही व्यवस्थित होतं. मी कायमस्वरूपी सांगतो, तोंड बंद राहिलं किती खायला घातलं तर आपण खाऊ शकत नाही. तोंड व्यवस्थित राहिलं तर जे दिलं ते पचन बी चांगलं होतं आणि खातं बी चांगलं, पोट बी चांगलं भरतं. मित्रांनो, ह्या प्लॉटला काहीच केलेलं नाही आतापर्यंत. मी तुम्हाला सांगतो, पहिला डोस आपण दिला होता 1919 ह्युमिक आणि रोको, 4थ्या किंवा 5व्या दिवशी दिला होता. त्याच्यानंतरचा एक डोस गेला होता त्याला 1261चा आणि तिसरा डोस गेला 1340-13चा. बस पहिला डोस 1919 ह्युमिक आणि रोको 2 किलो 3 किलो 1919 ह्युमिक गेलं होतं 250 ग्रॅम, रोको 250 ग्रॅम गेलं होतं. दुसऱ्या डोस मध्ये 1261 गेलं होतं 3 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो गेलं होतं आणि त्याच्यामध्ये सॉरी तिसऱ्या डोस मध्ये दुसऱ्या डोस मध्ये 1261 मॅग्नेशियम सल्फेट आणि 1 मायक्रोटन दिलं होतं आणि तिसऱ्या डोस मध्ये आपण 1340-13 इसाबियन आणि गल्लिम फ्लेक्स दिलेले. आता गल्लिम फ्लेक्सने आतापर्यंत परफेक्ट काम केलं, नागाळी वगैरे दिसत नाही. ह्या स्टेजला आता टोटाळा दिसले, ढगाळ वातावरण झालं, मग त्याच्यामुळे आळी आणि नागाळी त्रास देणारे, टोटाळा त्रास देणारे. त्याच्यासाठी या ढगाळ वातावरणात स्प्रे आवर्जून मारून घ्या. स्प्रे मारताना तुम्ही ॲम्प्लिगो, सिंद्रेटा कंपनीचा ॲम्प्लिगो 80 ml 200 लिटर पाण्याला, त्याच्यामध्ये तुम्ही कर्जत घेऊ शकता. कर्जत 200 ला 600 घ्या. या वातावरणात कर्जत पण चांगलं काम करेल, झोल ग्रुप पण चांगले काम करतील. कर्जत घेतलं 200 ला 600 तरी चालेल, किंवा मर्जर घेतलं तरी चालेल. मर्जर 200 ला 250-300 ग्रॅम, गल्लिम फ्लेक्स 80 ml आणि त्याच्याबरोबर टाटा बहार वगैरे स्प्रे मध्ये टाकून घ्या, म्हणजे मग सेटिंग वगैरेला मदत होईल. अशा स्टेजला तुम्ही 52-34 आणि सल्फर खालून सोडा. 52-34 आणि सल्फर आवर्जून सोडा. सल्फरमुळे काय होतं, थोडं हीट तयार होतं, जमिनीत हीट तयार होतं. मुळीची चयापचय क्रिया चांगली असते, मुळी आपटेक चांगलं करते आणि तुम्हाला फॉस्फरस पोटॅश अवेलेबल झाल्यामुळे सेटिंगचंही काम चांगलं होतं. तर अशा वातावरणात मित्रांनो मी बुरशीनाशक सजेस्ट करेल कवच फ्लो, फक्त सजेस्ट करतो, त्याच्यातलं कुठलंही एक निवडलं तरी चालेल. सिंद्रेटा कंपनीचं कवच फ्लो 1-2, मर्जार 1-1.5 किंवा कर्जत झालं 1-3. त्याच्यानंतर तुम्ही जर खूप गच्च प्लॉट झालेला असेल तर अशा वातावरणात मिरियन प्रोफाईटचाही हात चांगला राहील एकत्र, किंवा मिरियन आणि प्रोफाईट आणि सिविकचाही हात चांगला राहील. पण मग हे तुम्हाला बुरशीनाशक सांगितले मी 5-6 प्रकारचे, त्याच्यातलं कुठले एक बुरशीनाशक, त्याच्याबरोबर एक कीटकनाशक आणि एक स्टिम्युलंट जे सेटिंगला काम करेल. असं सेटिंगला काम करताना जे स्टिम्युलंट घेताय तुम्ही, तर ते त्याच्यात मॅच होतं का हे दुकानदाराला किंवा तुमच्या डॉक्टरला विचारून घेणे. नाही तर काही मॉलिक्युल असे आहेत की जे कॉम्बिनेशन बसत नाही, त्याच्याने क्वार्टिंग होऊ शकते, साईड इफेक्ट पण होऊ शकतं. आता हा प्लॉट तर दुसऱ्या बांधणीला आलाय, पहिली बांधणी झाली आणि दुसरी बांधणी पण आली. 28-29 दिवसात दुसरी बांधणी केली, म्हणजे मग वातावरण खूप चांगलं होतं. आम्ही खूप काही केलं, दुकानदाराची मोठी करतो असं काही नाही, खूप काही केलं असं काही नाही. वातावरण सुटेबल भेटलं, शेतकऱ्यांनी चांगल्या स्टेप बाय स्टेप डोस सोडत गेला, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट आज फायदा प्लॉट मध्ये तुम्हाला दिसतोय. फुलकळी खूप छान आहे, फुलकळी छान आहे. फक्त एक काम आहे, हा प्लॉट जो झालाय तो थोडस काहीतरी कारणास्तव 2-3 दिवस इकडं आरली लागलाय आणि तिकडे 2-3 दिवस लेट लागलाय. म्हणजे 28-32 दिवसापर्यंत प्लॉट या शेडला मी जिथे उभा आहे तिथं 32 दिवसापर्यंत प्लॉट पकडू शकता, 32 ते 30 दिवसाचा प्लॉट पकडू शकता. तिकडच्या साईडला 28 दिवसाचा प्लॉट झालाय आणि 32 ते 30 दिवसात जे पाहिजे ते चांगलं भेटते. फुलाची जी आपण म्हणतो फुल जसं पाहिजे, जी मोठ्या साईज मध्ये फुल पाहिजे, थोडंसं पांगलेलं फुल पाहिजे, म्हणजे ते सेटिंग चांगले होते. म्हणजे हे जे फुल आहे हे सशक्त फुल म्हणतो आपण याला, ज्याचे पान आणि ह्या ज्या काय म्हणतो आपण शिरा त्या मागच्या साईडला वळलेल्या आहेत, म्हणजे सशक्त फुल म्हणतो. आणि हे सशक्त फुल सेटिंगला अडचण येत नाही. आणि जे कुपोषित फुल म्हणतो आपण, बारीक फुल निघतं आणि ह्या ज्या कांगऱ्या आहेत ह्या मधच्या साईडला असतात, त्याला थोडं कुपोषित फुल म्हणतो आपण. सशक्त फुल आहे, व्यवस्थित आहे, सेटिंग पण चांगली होती. दांड्यातलं अंतर पण कम्प्लीट आहे, दांड्यातलं अंतर बी कम्प्लीट आहे, दांड्यात बी अंतर काय अडचण नाही. प्रॉब्लेम फक्त थोडंसं लिप करलंच आहे, लिप कर तो कव्हर होऊन जाणार आहे. आणि राहिला विषय तुटाळायचा, या स्टेजला तुटाळाई 100% त्रास देणार, 1001% सांगतो. तुटाळाई खूप त्रास देणार. तुटाळायला तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून कुठल्या किरेटिव्ह म्हणून जाणार असेल, चांगलं कीटकनाशक मारा. प्रिव्हेंटिव्ह म्हणून जाणार, प्रिव्हेंटिव्ह मध्ये इमामॅक्टिन सुद्धा तुटाळाई मरते, प्रोपेनस सायपरला सुद्धा तुटाळाई मरते, पण प्रोपेनस सायपर आपण फुलकळीत वापरणार नाही. की आज 28 ते 30 दिवसाचा प्लॉट झालाय ना, प्लॉट चांगला आहे ना,
चांगलं आहे. सेटिंग चांगली. तर तू एक विनंती आहे तुला, प्लॉट लवकर बांधून घे. नसेल माणसात मला सांग बांधून देत. काय अडचण नाही मित्रांनो. कमी खर्चात इथपर्यंत प्लॉट आहे. शेतकरी खुश आहे. तू खुश आहेस ना? हा, खुश आहे. काय अडचण नाही. सेटिंग व्यवस्थित करून घेऊ आपण, म्हणजे पुढचं कार्यक्रम. आता एकच विनंती, देवाला एक प्रार्थना की माझ्या शेतकरी बांधवाला, प्रत्येक शेतकरी बांधवाला चांगला पैसा घडो. तुम्हाला चांगला पैसा घडला म्हणजे आमचं कार्यक्रम व्यवस्थित चालू राहील, नाही तर आमचे कुत्रे हाल करणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला पैसा झाल्याशिवाय, आणि अर्थव्यवस्थाच शेतीवर निगडीत आहे असं म्हटलं तरी चालेल, म्हटलं नाही, म्हणावंच लागेल. आणि शेतकऱ्याला जेव्हा पैसा होईल, शेतकऱ्याला जेव्हा पैसा होईल तेव्हा सर्व मार्केट फुललेलं राहील. पूर्ण मार्केट जेवढं आहे फुललेलं राहील. प्रत्येक धंदा फुललेला राहील. जेव्हा शेतकऱ्याला पैसा नाही झाला तर प्रत्येक धंदेवाईकाचं तोंड हे बारीक होऊन जातं. त्याच्यामुळं माझी सरकारलाही विनंती आहे आणि मी देवालाही प्रार्थना करतो, माझ्या शेतकरी राजाला कायमस्वरूपी पैसा होत राहू आणि भारताची अर्थव्यवस्था व्यवस्थित चालत राहू. मित्रांनो, सहज म्हणून अनुभव सांगतो, जेव्हा आमच्या आबुनाचं मार्केट चालू असतं, जेव्हा आमच्या आबुनाचं कांदा मार्केट, मका मार्केट, भुसार मार्केट चालू असतं, तेव्हा आमचा आबुनाचा जो सराउंडिंग एरिया आहे तो पूर्ण फुललेला असतो. प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक दुकानात तुम्हाला गर्दी दिसल. म्हणजे याचं सांगण्याचं कारण असं, जेव्हा मार्केट चालू असतं तेव्हा शेतकऱ्याच्या हातात पैसा असतो आणि तेव्हा पूर्ण मार्केट, म्हणजे कापड मार्केट झालं, फर्निचर मार्केट झालं, त्याच्यानंतर स्टील मार्केट झालं, पेस्टिसाइड मार्केट झालं, किंवा सर्व मार्केट जे बी काही माझ्या आपण मी बघितलेला अभ्यास सांगतो मी. ह्या गोष्टी व्हिडिओमध्ये बोललेल्या कितपत योग्य आहे मला माहित नाही, पण मग जोही धंदा आहे तो प्रत्येक धंदा जेव्हा शेतकऱ्याच्या हातात पैसा असतो तेव्हा प्रत्येक धंदा फुललेला असतो. शेतकरी आनंदात असतो, शेतकऱ्याबरोबर सर्व व्यापारी आनंदी होतात. तर याचा विचार करा. जो एक घटक आहे तो घटक जेव्हा खुश असतो किंवा त्याच्या हातात पैसा असतो तेव्हा तो प्रत्येक घटकाजवळ पैसे पाठवतो आणि पुरवतो आणि प्रत्येक घटकाला आनंदी ठेवतो. प्रत्येक धंद्याला आनंदी ठेवणारा एकमेव माणूस असा आहे तो शेतकरी. तरी कळकळीची विनंती आहे सरकारला किंवा आमच्या भागातले, आमच्या जिल्ह्यातले आता कृषी मंत्री झाले अण्णासाहेब, त्यांना एक विनंती आहे की माझ्या शेतकरी बांधवावर तुमचं प्रेम टिकून राहू द्या. माझ्या शेतकरी बांधवावर तुमचं लक्ष असू द्या. तुमचं लक्ष असलं तर माझे शेतकरी बांधव खुश होतील. माझे शेतकरी बांधव खुश झाले म्हणजे आम्ही खुश होणं, आम्ही खुश झालं म्हणजे सर्वच खुश होतील. म्हणजे सर्व व्यावसायिक बांधव खुश होतील आणि आपोआपच आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार चांगला लागतो, असं माझं एक वेळाचं मत आहे. मित्रांनो, आज प्लॉटवर आलो. आज टाइम भेटला आपल्याला. एक प्लॉट खूप चांगला आहे. प्लॉट चांगला आनंदी पाहिल्यामुळे मला आनंद झाला आणि आनंदाच्या भरात 2 शब्द जास्त बोललो. तुम्हाला काही अडचण असेल भाजीपाला पिकाबद्दल तर माझा नंबर आहेच, तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करू शकता. माझे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. माझ्या इन्स्टाला रोज एक नवीन व्हिडिओ पडतो, तोही आवर्जून बघा. तुमच्या ज्ञानात तुम्ही खूप हुशार आहात, पण तुमच्या ज्ञानात 1% भर पाडू शकलो तर मला खूप आनंद होईल. धन्यवाद मित्रांनो.